नमस्कार. हळदीची शेती करताना खूप मेहनत घेतली जाते, पण अनेकदा उत्पादन मात्र मनासारखं मिळत नाही. तर आज आपण याच समस्येवर बोलणार आहोत. हळदीचं उत्पादन का कमी येतं आणि त्यावर काही सोपे पण एकदम प्रभावी उपाय काय आहेत, हेच आपण समजून घेणार आहोत. ही समस्या बऱ्याच शेतकऱ्यांना जाणवते. पिकाची इतकी काळजी घेऊन सुद्धा हातात येणारं उत्पन्न कमी असेल तर साहजिकच निराशा येते. पण काळजी करू नका. यामागे ना काही छोट्या छोट्या चुका असतात आणि त्या जर आपण टाळल्या तर चित्र पूर्णपणे बदलू शकतं. हो, हे ऐकायला अविश्वसनीय वाटेल, पण हे खरं आहे. काही अगदी महत्त्वाच्या गोष्टींवर आपण लक्ष दिलं आणि त्या छोट्या चुका टाळल्यानं तर हळदीचं उत्पादन जवळजवळ दुप्पट करणं शक्य आहे. चला तर मग पाहूया हे सोपे उपाय नेमके आहेत तरी काय. कोणत्याही चांगल्या उत्पादनाचा पाया असतो तो म्हणजे उत्तम बियाणं. आणि हळदीच्या बाबतीत तर हे अगदी खरं आहे. त्यामुळे आपली सुरुवातच करूया योग्य बियाणं कसं निवडायचा यापासून. आता बघा, उदाहरणार्थ सालेम आणि राजापुरी यांसारख्या जाती ह्या चांगल्या उत्पादनासाठी ओळखल्या जातात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते आणि उत्पादनही भरपूर मिळतं. सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्या भागातील हवामान आणि जमिनीला कोणती जात सूट होईल हे बघूनच निवड करणं गरजेचं आहे. आणि इथेच खरी चूक होते. अनेक जण जुनं, रोगट किंवा कमी प्रतीचं बियाणं वापरतात. असं केलं की सुरुवातीलाच पिकाची वाढ खुंटते. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. नेहमी खात्रीशीर आणि निरोगी रोगमुक्त बियाणंच निवडायला हवा. बरं, बियाणं तर निवडलं. आता पुढचा आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे जमीन आणि पाणी. आता हळदीचे कंद वाढतात कुठे तर जमिनीच्या आत. त्यामुळे जमिनीची तयारी आणि पाण्याचा योग्य पुरवठा यावरच सगळं काही अवलंबून आहे. हळदीच्या पिकाला सैल आणि सुपीक जमीन खूप आवडते. जमीन जेवढी भुसभुशीत असेल तेवढी कंदांना वाढायला, पसरायला चांगली जागा मिळते. यासाठी काय करायचं तर भरपूर शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरायचं. याने जमिनीचा पोत सुधारतो आणि मुळांची वाढ एकदम छान होते. आता पाणी व्यवस्थापनाचा खेळ बघा. इथे योग्य समतोल साधणं खूप महत्त्वाचं आहे. पाणी जर जास्त झालं तर हळदीची मुळं सडू लागतात आणि जर कमी झालं तर पिकाची वाढच थांबून जाते. त्यामुळे ना जास्त ना कमी, अगदी योग्य प्रमाणात पाणी देणं गरजेचं आहे. मग हा समतोल साधायचा कसा तर त्यासाठी ड्रिप सिंचन म्हणजे ठिबक सिंचन हा एक सर्वोत्तम उपाय आहे. याने होतं काय की झाडांच्या मुळांना अगदी पाहिजे तेवढंच पाणी मिळतं. पाण्याची बचत तर होतेच पण उत्पादनही वाढतं. ठीक आहे, म्हणजे आपण चांगली जमीन तयार केली, पाणीही दिलं. आता पुढे काय तर पिकाला योग्य पोषण आणि संरक्षण देणं. जसं आपल्याला चांगल्या अन्नाची आणि आजारांपासून संरक्षणाची गरज असते तसंच पिकांनाही असते. आणि म्हणूनच खत व्यवस्थापन आणि रोग कीड नियंत्रण हे खूप महत्त्वाचे आहेत. यात दोन मुख्य गोष्टी येतात. एक, पिकाला योग्य आहार देणं म्हणजे खत व्यवस्थापन, आणि दोन, त्याचं रोगांपासून आणि किडींपासून संरक्षण करणं. सोपं आहे. हळदीच्या पिकाला वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काही मुख्य अन्नघटकांची गरज असते. जसं की नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचा योग्य प्रमाणात आणि मुख्य म्हणजे योग्य वेळी वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, सेंद्रिय खतांचा वापर करणं हे खूपच फायदेशीर ठरतं. याने काय होतं तर एका दगडात दोन पक्षी मारल्यासारखं आहे. एकतर उत्पादन वाढतं आणि दुसरं म्हणजे हळदीची क्वालिटी सुधारते. मग बाजारात चांगला भाव मिळणारच. जसं आपण खतांवर लक्ष देतो तसंच संरक्षणाकडेही लक्ष द्यायला हवं. पिकांवर लक्ष ठेवा. पानांवर डाग दिसले किंवा झाडं सुकल्यासारखी वाटली तर अजिबात वेळ घालवू नका. त्वरित योग्य उपाय योजना करा आणि शक्य असेल तर नैसर्गिक कीटकनाशकच वापरा. चला, आत्तापर्यंत आपण सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या, पण आता वेळ आहे एका खास टिपची. ही एक अशी टिप आहे जी उत्पादनात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ घडवून आणू शकते. ही खास टीप आहे मल्चिंग. आता मल्चिंग म्हणजे काय तर सोप्या भाषेत झाडांच्या मुळांभोवती पालापाचोळा किंवा प्लॅस्टिकचं आच्छादन घालणं. याचे फायदे बघा. 1. जमिनीतला ओलावा जास्त काळ टिकून राहतो. 2. अनावश्यक गवत म्हणजे तण वाढत नाही. आणि 3. जमिनीचं तापमान नियंत्रणात राहतं. या सगळ्याचा थेट परिणाम उत्पादनात जबरदस्त वाढ. तर मग आपण ज्या सगळ्या उपायांवर बोललो त्याचा शेवटचा परिणाम काय तर हे सगळं आपल्याला घेऊन जातं अधिक नफ्याच्या मार्गावर. विचार करा, बियाण्यांची योग्य निवड, जमिनीची चांगली तयारी, पाणी आणि खतांचं योग्य व्यवस्थापन आणि वरून मल्चिंगसारखं तंत्रज्ञान, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की उत्पादनात दुप्पट वाढ होण्याची शक्यता नक्कीच आहे. तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय
तर फक्त जास्त मेहनत करून भागत नाही, त्यासोबत शास्त्रीय आणि योग्य पद्धतींची जोड दिली तर कमी खर्चात जास्त उत्पादन मिळतं आणि जास्त उत्पादन म्हणजे अर्थातच अधिक नफा. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. आजकाल सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक उत्पादनांना बाजारात मागणी खूप वाढतीये. मग विचार करा, हळदीसाठी जर पूर्णपणे सेंद्रिय शेती केली तर ती आणखी फायदेशीर ठरू शकेल का? यावर नक्की विचार करायला हवा.